पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले दादा आते ना बाबा मग बोलता दादा बाबा पूर्वा थांब जरा दादा आते ना दादा अभि काका काय झालंय बाबांना मी आईला बोलवते नाही कुणाला बोलू नको थांब जरा दादाला काहीच झालेलं नाही मग काही झालेलं नाही हा पूर्वा आज जाऊन जा मी बघतो काय ते अरे पण बाबा मी आहे ना जा दादा आजचं थांबा दादा चल मी जेवण आणू तुला काय काय काही नको मग बरं जाऊन झोप आता चल नाही मग अनाशी बोलू जा मी तुला खोलीत सोडतो चल. तुझा मी त्यांचा ठीक आहे जातो
माधव काही पेपर्स आणेल असं वाटत नाही. जतीन मी तुम्हाला सांगितलं ना, आपण नंतर बोलूया. अहो नंतर म्हणजे कधी मॅडम? आधीच खूप वेळ गेलेत आणि आम्हाला दुसरं कामं पण आहेत ना. मला सुद्धा काम आहेत, म्हणूनच थोडा उशीर लागतोय. पण आता वेळ घालवून पण चालणार नाही ना मॅडम. मी तुम्हाला कळवते, पण तुम्ही प्लीज पुन्हा पुन्हा फोन करून डिस्टर्ब करू नका. मलाही कळतंय मॅडम तुम्हाला त्रास होतोय ते. हा म्हणून मी काय म्हणते की तुम्ही मला काय ते फायनल सांगितलं असतं ना, तर तुम्हाला पण त्रास कमी होईल ना. ठीक आहे, मी सांगते तुम्हाला. आपण उद्या बोलू. बाय, गुड नाईट. माधव कुठे राहिला? काय शोधतोस रे बाबा? काय शोधतोस? नाना, कोण नाही हा? झोपा तुम्ही. हा तुम्ही कसे येले नाहीत? एवढं वेळ किती लागला? माणसर मेली कित्याक ओरडता? माधव, माधव, काय शोधतोस? माधव दिसला का कुठे तुम्हाला? माधव,
माधव माधव जाऊबाई तुम्ही? तू झोपली नाहीस अजून? नाही ना, झोपच लागत नाही हा मका. हे अजून घरा केले नाही आहेत ना. अजून आले नाहीयेत का भाऊजी? नाही ना, एवढं वेळ कित्याक लागलो काय माहित नाही. अगं मग फोन कर ना. कसं करणार? मोबाईल पण घरातच आहे ना. काळजी करू नकोस, येतच असतील. जा जाऊन झोप. हा वय. माधव भाऊजी काय आहेत? तो घरातच आहे. आता बसताय ह्यांची वाट बघत. कुठे राहिला माधव? माधव वहिनी अ- काय झालं? काही नाही, झोपली नाहीस अजून? झोपतच होते. पाणी प्यायला आले होते. मी घेऊन येतो. हा. वहिनी ठीक आहे. गुड नाईट. गुड नाईट. सुशल्या सुषमा चांबळा खात नको मी खातोय जांभळा खातोय काय झाला बाडकी त्या बसलं घरात झोपली सगळी तू नाही झोपलंस रात्रीचं असं बसणं बरं नाही भीती नाही वाटत तुका वाटतं ना
माका भीती वाटता. वाटत ना, भीती वाटत ना. माका नाही वाटत. मी बोलतोय ना सगळ्यांशी, दिसतात माका सगळी जण. त्यांची भीती नाही वाटत माका. मग पण या घरात जी उंदर आहात ना, त्यांची जास्त भीती वाटतं माका. एक दिवस ही उंदरा सगळा उद्ध्वस्त करतील, मग झोप येत नाही. उंदराची भीती वाटता. उंदराची घाबरायचं नसता, घाबरायचं नाही. उंदराक ना पकडायचा आणि मारायचा. मी मारलंय. या घरातले सगळे उंदीर मारले मी. हा, त्याच काय झालं माहिती मी ना निजले होतय, तर माका सपान पडला. एक उंदीर दिसलो माका. तेका पकडूक गेलंय. तो उंदीर पळालो. मग दुसरं उंदीर दिसलो. तेका पकडूक गेलंय. तो पण पळालो. मग तिसरं दिसलो. तेका पकडूक गेलंय. तो पण पळालो. मग चौथो, मग पाचो उंदीर. सगळीकडे उंदीर दिसले. मॉब उंदीर जय तय जायत होते. घर कप पोकरून काढत होते. मग मी काय केलंय, हळूच गेलंय. एका उंदराक पकडलंय, मारलंय ते का. मग दुसरं उंदीर पकडलंय, मग ते का मारलंय. मग तिसरं ते का पण मारलंय. मग चौथो मारलंय. सगळे उंदीर मारलंय. या घरातले सगळे उंदीर मारलंय मी. तू का असं स्वप्न पडला ना, हा, मग या स्वप्न खरा झाला तर. म्हणजे पांडू, एक लक्षात ठेव, तू आणि मी एकत्र येलाव ना, तर या घरातले सगळे उंदीर मारून टाकू. मरतील. सगळे उंदीर मरतील. वय, सगळे उंदीर मरतील या घरातले. मारूया. सगळे उंदीर मारूया. काय झालं माधवा? माधवा, मारल्याने. माधव भाऊंका मारल्याने. मारल्याने.